नमस्ते, हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत। आज आपल्याला लसूण खोबरं चटणी बनवायची। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। खोबरं 800 ग्रॅम घेतलेले आहे, 40 ग्रॅम मिरची पावडर आहे, 36 ग्रॅम जिरी आहे, 2 ग्रॅम लसूण आहे, 10 ग्रॅम मीठ आहे। खोबरं मी चांगलं भाजून घेतलेले आहे, बारीक तुकडे केलेले भाजून घेतलेले, जिरी पण भाजून घेतलेली आहे, लसूण पण भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला बारीक करायचे। खोबरं बारीक करून घेऊया पहिलं। आता या खोबऱ्यामध्ये आपल्याला ही जिरी टाकायची आहे, मिरची पावडर, लसूण, मीठ हे आपल्याला सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आपली लसूण खोबरं चटणी तयार झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।